मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की कोकणातील स्वर्गीय देवगड मधील या हॉटेलमध्ये चक्क माझ्या आजीच्या हातच्या अस्सल कोकणी चवीच्या आठवणी जाग्या होतील. देवगड पवनचक्की गार्डन बघून झाल्यावर परतताना गार्डनच्या जस्ट मागच्याच बाजूला माझी नजर एका बोर्ड वरती पडली. शिरवाळे, घावणे, आंबोळी, कोंबडी वडे अशा एकाहून एक अस्सल कोकणी पदार्थांची चव बघून माझी पावलं आपसुकच वळली या होय महाराजा किचन कडे. पण इथे पोहोचताच मी शॉक झालो, कारण या हॉटेलमध्ये एकही कामगार किंवा वेटर नव्हता. कारण हे किचन चक्क 73 वर्षांच्या आजी आणि तिच्या हाताखाली असणाऱ्या गावातील 9 बायका चालवत होत्या. इथे सुटलेल्या खमंग वासाने काही राहावे ना, म्हणून इथल्या रेसिपी बघायला किचन मध्ये गेलो आणि चक्क भूतकाळात जाऊन पोहोचलो. चुलीवर गरमागरम बनणारे ते घावणे आणि आंबोळी, ते शिरवाळे आणि नारळ गोळाचा रस, वाटाण्याची उसळ, अळूवडी हे सगळं बनताना पाहून ऑथेंटिक कोकणी फूडचाच फील आला. इथल्या ताईंनी सर्व केलेला गरमागरम आंबोळी आणि घावणे असा नाश्ता केला आणि उरली सुरलेली कसर शिरवाळ्यांनी भरून काढली. मग काय, दुपारी पण इथेच जेवायचे या प्लॅन वर शिक्कामोर्तब झाली. मस्त देवगड फिरून दुपारच्या जेवणाला परतलो आणि कोलंबी थाळी व एक स्पेशल व्हेज थाळी मागवली. इथली व्हेज थाळी बघून कोकण फक्त मच्छी, मासे आणि नॉनव्हेज साठीच फेमस नसून इथे व्हेज मध्ये पण 10 पट चांगले पदार्थ खायला मिळतात याची परत एकदा जाणीव झाली. मग कळलं, इथल्या नॉनव्हेज पेक्षाही स्पेशली व्हेज फूड ट्राय करायला जास्त लोक इथे येतात. बिचाऱ्या कोलंबीला वाईट वाटू नये म्हणून मस्त कोलंबी फ्राय, रस्सा आणि सुक्या जवळ्यावर ताव मारला आणि सोलकडी पिऊन पोटाला म्हणालो, बाबा बस कर, नाहीतर इथेच झोपावं लागेल. तेव्हा कळलं ह्यांच्यात 3 AC रूम्स पण आहेत, जिथे एवढ्या सुंदर अशा व्ह्यू जवळच तुमची राहायची आणि आरामाची मस्त सोय होऊन जाते. एवढ्या प्रीमियम आणि सुंदर रूम्स बघून मनाला 100 वेळा समजावलं अजून बरेच स्पॉट व्हिजिट करायचे, त्यामुळे झोपून नाही चालणार. पण तुम्ही मात्र 1-2 दिवस देवगड ट्रिप साठी येणार असाल तर नक्कीच इथे राहून या अफलातून रूम वर स्टे करून सोबतच इथल्या प्युअर ऑथेंटिक कोकणी फूडचा आस्वाद घेऊ शकता. मग वाट कसली बघताय, येत्या लॉंग विकेंडला फटाफट देवगड ट्रिप प्लॅन करा आणि होय महाराजावर येऊन कोकणी चवीचा आस्वाद घ्या. व अशाच भन्नाट स्पॉट, स्टे आणि फूड ऑप्शन साठी चला जाऊला आत्ताच फॉलो करा.